बदलापूर शहर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित आहे। बारवी धरण, मुळगावच्या खंडोबाचं मंदिर, कोंडेश्वर धबधबा, येथील सर्व निसर्गरम्य परिसर, उल्हास नदी। आता त्यामध्ये भर पडणार आहे आणखीन एका पर्यटन स्थळाची, म्हणजेच तीर्थक्षेत्राची। बदलापूर गाव येथे असलेले पेशवेकालीन महागणपती देवस्थान आता पर्यटनाच्या नकाशावरती येणार आहे। यासाठी कारणीभूत ठरले शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे। घटना अशी घडली की अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने आपले बदलापूर या वृत्तवाहिनीने थेट प्रक्षेपण करण्याचे नियोजन केले आणि या थेट प्रक्षेपणासाठी प्रायोजकत्व लाभलं युवा नेते वरुण वामन म्हात्रे यांचे। त्या निमित्ताने शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे हे महागणपती देवस्थान मंदिरात आले होते। त्यावेळेस त्यांनी काय म्हटलं ते ऐका। या महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत। 2 दिवसामध्ये अधिवेशन चालू होणार आहे। माझा छोटा भाऊ ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार आहे। तर या देवस्थानाला एक पर्यटन स्थळ म्हणून महाराष्ट्र शासनाने घोषित करावं असं मी आजच्या दिवशी गणपतीला साकड घालतो। आणि जसं पालीचा गणपती असं, टिटवाळ्याचा गणपती असं, तसंच आमचा हा गणपती मंदिर या पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण देशामध्ये नावारूपाला कसं येईल यासाठी माझे प्रयत्न राहणारे आणि नक्कीच येणाऱ्या अधिवेशनामध्ये बदलापूरचं हे गणपती मंदिर पर्यटन स्थळ म्हणून महाराष्ट्र शासनाला डिक्लेअर करण्यासाठी आम्ही पाठवतो। त्यानुसार त्याने आपले बंधू शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना सूचना दिल्या की महागणपती देवस्थान हे अत्यंत प्राचीन पेशवेकालीन मंदिर असून नवसाला पावणारं मंदिर आहे। तेथील देवस्थान समिती, त्याचे अध्यक्ष प्रकाश पांडे आणि इतर सहकारी यांच्या सूचनेप्रमाणे आता आपण हे मंदिर पर्यटन स्थळ म्हणून घोषित करावे अशी मागणी येत्या अधिवेशनात करावी अशी विनंती त्यांनी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना केली। काल पावसाळी अधिवेशनाच्या 3ऱ्या दिवशी बदलापूर गावातील प्राचीन गणेश मंदिर आहे। या गणेश मंदिराला पर्यटनाचा तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा म्हणून माझे बंधू वामनदादा म्हात्रे हे अंगारकी चतुर्थी निमित्त त्या ठिकाणी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गेले होते। त्यावेळेला त्या मंदिराच्या विश्वस्तांनी वामनदादांकडे या मंदिराला तीर्थक्षेत्राचा पर्यटनाचा दर्जा मिळावा अशी मागणी केली। म्हणून मी काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तसेच ग्रामविकास मंत्री गिरीशजी महाजन साहेब यांना निवेदन देऊन विनंती केली आहे की हे मंदिर हा गणपती नवसाला पावणारा गणपती असा प्रसिद्ध आहे। या मंदिराच्या तीर्थक्षेत्रासाठी पर्यटनासाठी सुमारे 2 कोटी रुपये निधी उपलब्ध करून आपण या मंदिराची जीर्णोद्धार पुन्हा चांगल्या ठिकाणी करावं आणि याला पर्यटनाचा दर्जा मिळावा अशी मागणी त्या ठिकाणी केलेली